चला तर अशा पद्धतीने सर्वांचं चॅनलमध्ये आहे प्रथमतः स्वागत। आणि हे पहा, उमेद अभियानाअंतर्गत आपण एकेका हाताला एकेका ताईला त्यांची शाश्वत अशी उपजीविका उभी करण्यासाठी दर मासिक मीटिंगमध्ये मार्गदर्शन करत असतो। तर मी सांगत असते की मी पहिलं स्वतःपासून सुरुवात केलेली आहे आणि आपला आहे मसाला गृह उद्योग। तर आता मसाल्याच्या ऑर्डर छान अशा सुरू झालेल्या आहेत। तर आजचं हे बघा असं सगळं नियोजन आहे। आता वाजलेले आहेत दुपारचे 2। तर म्हटलं मस्तपैकी आता हे आज पहिलं ऊन देतो आपण वाळवणाला। तर आपल्याकडे जनावरांचं म्हणाल तर जनावरांचा विषय काही घेता येत नाही, त्याच्यामुळे मग पाणी शेअर्स आपल्या शेतामध्ये नसल्यामुळे मला खरं तर मसाला हा उद्योग निवडावा लागला। खरं तर उमेद अभियान हे प्रत्येक ताईच्या कलागुणांना वाव देत असतं। आपल्याकडे भरपूर काही कोर्सेस आहेत, पार्लर झालेला आहे, बुटीक आहे, बेकरी प्रोडक्ट आहे आणि मसाले, असं भरपूर काही विषय आहेत। पण गाव पातळीवर थोडासा त्या परिस्थितीचा अभ्यास करता तिथे मसाला कांडप जवळपास कुठेच नव्हतं। आणि मग प्रत्येक गोष्ट त्याला मेहनत आहे, हार्डवर्क तर आहेच आहे। याचा सगळा खूप विचार केला, खूप वेळ घेतला आणि सगळा काही त्या गोष्टींवर अभ्यास करून मग आपण मसाला हा गृहउद्योग सुरू केलेला आहे। आणि अतिशय छान प्रकारे दरवर्षीच्या ऑर्डर फिक्स आहेत आणि कस्टमर रिव्ह्यू जर आपण म्हणाल तर इतका छान येतो आणि म्हणून तर खरंच काम अजून उमेद निर्माण होते। आणि खरंच अभियानाचे खूप खूप आभार की जे काही आम्हाला गटामध्ये शासन निधी प्राप्त झालेले आहेत, आमची बचत आहे त्या अंतर्गत आम्ही हे कर्ज स्वरूपात उचलून कुणाकडे उसनवारी करायला जावं लागत नाही। आमच्या गरजा तिथे छोट्या मोठ्या पूर्ण होतात आणि व्यवसायालाही गती मिळते। तर उमेद अभियान हे ग्रामीण भागात चालणारं अभियान आहे। शहरी भागामध्ये अभियान अजून काम करत नाही आहे। तर आम्ही एका ग्रामीण भागातून आहोत आणि अशा पद्धतीने आपला सुरू आहे मसाला गृहउद्योग, शेवई, सेंद्रिय तांदूळ आणि माझं बुटीक आणि त्याचे ट्रेनिंग। आणि प्रत्येक ताईच्या कलागुणांना वाव देत असताना काही महिलांनी आता टेलरिंग बुटीक चालू केलेले आहेत आणि किराणा मालाची दुकानं त्यांनी सुरू केलेली आहेत गाव पातळीवर। तर माझं शेड्यूल थोडंसं असं आहे की काही अर्धं काम माझं तालुक्याला पडतं आणि अर्धं काम माझं गाव पातळीवर पडतं। म्हणजे मला किराणा दुकान टाकून चालणार नव्हतं। किराणा दुकानाचा माझ्या केव्हाच डोक्यात विषय होता, पण तिथे कंटिन्यू मला बसावं लागणार होतं आणि मला ते माझ्या परिस्थितीचा जेव्हा मी अभ्यास केला की मी तिथे बसू शकत नाही, इकडची कामं माझी पेंडिंग राहणार आहेत। मग माझं नियोजन हे मसाल्यासाठी मी घेऊन टाकलं की मसाला मी बनवू शकते। आणि हो, आता मस्तपैकी आपले पार्लरचे क्लासेस मी जॉईन केलेले आहेत। पार्लर ऑलरेडी आपलं झालेलं आहे, पण एक नवीन लोक आहेत, नवीन मीडिया आहे, लोकांना नवीन नवीन काहीतरी द्यायचं असतं। तर चला म्हटलं चला आपण जॉईन करावं, नवीन काही शिकायला भेटते का बघावं। तर क्लास पण होतो आहे, माझे बाकीचे ट्रेनिंग पण होत आहेत, मीटिंग पण होत आहेत आणि मस्तपैकी असं मसाल्याचं वाळवणाचं कामही होते। आणि मटेरियल मात्र मसाल्याचं मटेरियल असो किंवा पार्लरचं मटेरियल असो किंवा बुटीकचं असो, हे तालुक्यालाच घ्यावं लागतं। त्याच्यामुळे मग माझं छान क्लासला जाता येतं म्हणा किंवा मग पटकन इथे घेऊन मटेरियल असं छान वाळवलं जातं, छान क्लीन केलं जातं। मला क्लीन करायला ते वेळही भरपूर भेटतो आणि मग क्लीन करून डायरेक्ट गावी ते मशीनमध्ये जातं। तर आपल्याकडे कांडप मशीन आहे। कांडप मशीन हेही मी आधी 4-6 महिने गावामध्ये सांगितलं होतं की मी मसाला उद्योग सुरू करते। तर तेव्हा त्यांनी आग्रहाने सांगितलं होतं की जर कांडप गावात आणत असाल तर आपल्याला ते चक्की प्रकारानं आणता कांडपच तुम्ही आणा, जेणेकरून आम्हाला कांडपवरील मसाला खाण्यास मिळेल। तर मग आपण कांडपलाच प्राधान्य दिलेलं आहे आणि कांडप आपलं छान अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे। पहिली गोष्ट म्हणजे अधिकारी वर्ग जास्त कनेक्ट झालेला आहे, कारण आपण आहोतच अधिकारी वर्गांमध्ये आणि त्यांचे अभिप्राय जेव्हा येतात तेव्हा खरंच नवी उमेद निर्माण होते आणि कामाला गती मिळते आणि काहीतरी आपण चांगलं देतो आहे याचं समाधान खरं तर असतं। पैसे बाजूला असतात, पैशांचा सोर्स तो माझ्यासाठी बाजूला आहे, पण जेव्हा अभिप्राय भेटतो की खूप छान असा मसाला झालेला आहे। आणि आता ही आहे ठाण्याची ऑर्डर, कारण त्या ताई ठाण्यावरून मसाला मागवतात। आता त्यांची सारखे फोनवर फोन येत आहेत की मॅडम आमचा मसाला रेडी झालेला आहे का? तर येस, त्यांच्याशी बोलणं झालं, म्हटलं मस्त की छान छान असं मटेरियल आलेलं आहे, आता ते क्लीन होणार आहे आणि तुमचा मसाला तुम्हाला दरवर्षीप्रमाणे दिला जाणार आहे सांगितलेल्या वेळेमध्ये।
तर अशी सगळी धावपळ असते. आता आलेली आहे क्लासवरून, म्हटलं चला जरा मिरचीला एखादा हात द्यावा आणि मग बाकीचे पेंडिंग कामं करावी. कारण आता आहे 4 वाजता आमची ऑनलाईन मीटिंग की लखपती दिदी का बरं अपूर्ण होत आहे. तर लखपती दिदी भरण्यासाठी थोडासा ऑनलाईन इश्यू निर्माण झालेला आहे. प्रत्येक ताई मला लखपती करायची आहे. खरं तर गावातील प्रत्येक ताईला जाणीव करून द्यायची आहे की हो तुम्ही लखपती आहात आणि अभियान यावर काम करत आहे. तर अशा पद्धतीने काम चालू असतं. तर हा व्हिडिओ कुठल्या गावात जातो आहे आणि आपण कुठून बघत आहात एवढं सगळं मला सांगायचं आहे. आणि प्लीज कमेंट्समध्ये सांगायचं आहे की आपण व्हिडिओ कुठून बघत आहात. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि उमेद अभियानामध्ये प्रत्येक ताईचं स्वागत.